ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्याला 5 वर्षांमध्ये 4 महापौर आणि 4 महापौर मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या या फॉर्म्युल्याची आता राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी नुकतेच शर्मिला पिंपळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या महापौरपदासाठीचा कालावधी हा फक्त 1.25 वर्षाचा असणार आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे एक वेगळाच फॉर्म्युला हा तयार झाला असल्याचं या निमित्ताने बोललं जाऊ लागलं आहे. ठाणे आणि मुंबईतील सर्वात मोठं मंदिर असलेल्या त्रिमंदिराचं ठाणे येथील साकेत रोडवरील बाळकुम येथे भव्य दिव्यतेने यात्री मंदिरातील देवी देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्त ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या परिसरात आध्यात्मिक वातावरणात एक ऐतिहासिक क्षण जोडला जाणार आहे. या निमित्ताने दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्याने बांधलेलं हे त्रिमंदिर पारंपरिक प्रार्थनास्थळाच्या पलीकडे जाईल आणि एक बहुआयामी आयाम घेईल. ते आधीच एक आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित केलं जात आहे. ते संपूर्ण राज्यासाठी आध्यात्मिक केंद्र ठरणार आहे. यामध्ये समावेशकता असेल ती सुसंवाद आणि आदर्शांचं खरं प्रतिबिंब बनेल. एकात्मिक चिंतनाचं एक ठिकाण जिथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे लोक श्रद्धेने येऊ शकतील. या त्रिमंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे 3 प्रमुख देवतांची स्थापना यामध्ये होत आहे. त्यामध्ये श्री सिमंदर स्वामी, भगवान शिव आणि भगवान कृष्ण, त्याचप्रमाणे इतर 25 पूजनीय देवतांची एकाच व्यासपीठावर स्थापना या ठिकाणी करण्यात येत आहे. मूलबाळ होत नसलेल्या बहिणीसाठी 3 महिन्याचं मूल चोरणाऱ्या एका महिलेसह तिच्या बहिणीला आणि मेव्हण्याला मुंब्रा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर चोरलेलं बाळ आईला सोपवल्याने ठाणे पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीची माहिती दिली. नसरीन शेख, मुजीब गुलाब आणि सैरुनिसा मुजीब असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. यांना घेऊन परत येत असताना मोठी मुलगी रडायला लागली. त्यामुळं छोट्या दोन्ही मुलींना घेऊन रस्ता कसा क्रॉस करायचा, तर एक बुरखाधारी महिला तिथं आली आणि त्यांना म्हणाली की चलो मुझे भी रोड क्रॉस करना है, एक लड़के को मेरे पास दे दो, असं म्हणून तिने त्या मुलाला छोटी मुलगी जी होती 3 महिन्याची त्या मुलीला घेतलं. दोघीजणी डिवायडरपर्यंत बरोबर चालत आल्या आणि त्यानंतर ही जी अनोळखी महिला होती ती महिला जोरात रस्ता क्रॉस करून पलीकडे निघून गेली आणि रिक्षामध्ये बसून निघून गेली. यांनी शोधाशोध केली परंतु काही फायदा झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. जेव्हा तपास सुरू केला त्यावेळी तपासामध्ये असं लक्षामध्ये आलं की रिक्षाचा नंबर नव्हता, परंतु त्या रिक्षाच्या मागच्या बाजूला आई असं लिहिलेलं होतं. त्याच्यावरून मग पहिल्यांदा ही रिक्षा ट्रेस करण्यात आली. त्या रिक्षा ड्रायव्हरकडे चौकशी करण्यात आली आणि रिक्षा ड्रायव्हरने सांगितलं की एका महिलेला मी मुंब्रा रेल्वे स्टेशनला सोडलेलं आहे. त्याप्रमाणे मग पोलिसांनी मुंब्रा पोलिसांच्या 4 टीम टोटल तयार केल्या गेल्या. क्राईम ब्रँचच्या 2 टीम तयार केल्या गेल्या. या टीम्सनी मुंब्रा रेल्वे स्टेशनवरचं CCTV फुटेज पहिल्यांदा चेक करणं सुरू केलं. त्यातून असं लक्षामध्ये आलं की एक बुरखाधारी महिला काहीतरी घेऊन बदलापूरच्या दिशेला जाते. त्यामुळं मग मुंब्र्यापासून बदलापूरपर्यंतचे सगळे रेल्वे स्टेशन्स चेक करण्यात आली. एक महिला बदलापूरला उतरली असं दिसलं. त्यानंतर जाऊन आपण खात्री केली आणि खात्री केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की ती महिला ही नाही आहे, केवळ बुरखा असल्यामुळं ते असा हे झाला होता. त्यानंतर पुन्हा तपास मूळ जागी येऊन थांबला. मग मुंब्रा रेल्वे स्टेशनमधल्या सगळ्या CCTVचं पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण केलं. त्यावेळी असं लक्षामध्ये आलं की प्लॅटफॉर्म नंबर 2वर एक महिला हातामध्ये एक बाळाला घेऊन येते. त्या बाळाचा सॉक्स फक्त पायाच्या बाजूला दिसतोय. एका माणसाला भेटतीये, त्यांना अजून एक महिला येऊन भेटतीये आणि त्यानंतर एक महिला परत निघून जाते स्टेशनच्या बाहेर आणि त्यानंतर ही महिला आणि तिच्याबरोबरचा माणूस हे इकडं CST लोकलमध्ये बसतात आणि मुंबईच्या दिशेला निघतात. त्यानंतर मग मुंबईकडची आपण सगळी रेल्वे स्टेशन चेक केली तर ठाणे रेल्वे स्टेशनला ती महिला उतरल्याचं नंतर निष्पन्न झालं ती महिला आणि पुरुष, आणि त्यानंतर पुढचा काही ट्रेस लागायला तयार नव्हता. परत तपास जी महिला मुंब्र्यामध्ये निघून गेली होती त्या महिलेच्या दिशेने सुरू झाला
पूर्ण CCTV फुटेजेस पुन्हा चेक केली आणि चेक केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की शादी महल हॉल रोडला इंशानगरला ती महिला उतरलेली आहे. परंतु त्या भागामध्ये अनेक बिल्डिंग्स आहेत आणि त्या सगळ्याच भागामध्ये काही CCTV कव्हरेज नाही आहे. परंतु गोपनीय बातमीदार आणि त्यानंतर बाकी सगळ्या सोर्सेसचा वापर करून या महिलेला निष्पन्न करण्यात आलं. या महिलेचं नाव निघालं नसरीना शेख म्हणून. मग या नसरीना शेखला चौकशी केली त्यावेळी तिने असं सांगितलं की तिची बहीण आणि तिचा मेहुणा हे दोघं मुंबईला आले होते तिला न सांगता, आणि तिला त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मला बोलवून घेतलं होतं हे सांगण्यासाठी की मैं तुम्हें एक सरप्राईज दिखाने वाली हूँ, तो तुम रेल्वे स्टेशन पे आ जा. आणि त्यानंतर मग जेव्हा ती तिकडे गेली त्यावेळी तिला सरप्राईज म्हणजे काय तर 3 महिन्याचं बाळ दाखवलं आणि बाळ दाखवल्यानंतर घाईघाईने ही लोकं निघून गेली. मग त्यानंतर ही बहीण आणि मेहुणा हे कुठे आहेत विचारल्यानंतर मग त्यानंतर असं लक्षामध्ये आलं की हे मूळचे याचे आहेत खेटरी जिल्हा अकोला. मग त्यानंतर आपण अकोल्याला टीम पाठवली खेटरी गावामध्ये आणि त्यानंतर हे लहान बाळ आणि त्याचबरोबर हे दोघंही नवरा बायको आरोपी यांना आपण ताब्यामध्ये घेतलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नव्हती अशी प्रतिक्रिया श्री शरद पवार यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कुटुंबात देखील या संदर्भातली कुठलीही माहिती नाही असं देखील या संदर्भात श्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र येणार या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता माझ्या पातळीवर या संदर्भात कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती असं देखील श्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. असं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू आहेत त्याची सगळी जबाबदारी अजित मी स्वतः कधी जाती नाही या निवडणुकीत. मला त्यांनी रीड केलं तर काय करणार तिच्या कामाला लागेल. तर मधीचा आव्हान झाला चालू होतं माझ्या कानावर होतं त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो. पण आधी दादा
जयंत चौकाचे, शशिकांत शिंदे असे आमचे काही याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दरवेळी पोचले होते. शेवटचं लिहिते त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आज नियुक्ती होणार आहे. आज सायंकाळी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या संदर्भातला निर्णय काल पक्षाने घेतला. आज या संदर्भात पक्षाच्या आमदारांची बैठक देखील झाली. या बैठकीमध्ये पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा आज शपथविधी होणार आहे. या शपथविधीनुसार आता त्यांच्याकडे कुठली महत्त्वाची खाती दिली जातात याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यापूर्वी अर्थ मंत्रालय देखील होतं. त्या व्यतिरिक्त राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा विभागाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे नेमकं कुठलं खातं जातं हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. ठाणे शहरातील गडकरी रंगायतांसमोर सध्या खरेदी यात्रा 2026 या गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन समारंभ संपन्न झाला. स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि लघुउद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं आयोजिका गार्गी यांनी सांगितलं. एकाच छताखाली अनेक दर्जेदार वस्तू आणि उपयुक्त उत्पादनं नागरिकांना या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या प्रदर्शनामध्ये घरगुती वापराच्या विविध वस्तू, आधुनिक गरजांना अनुरूप उत्पादनं आणि किफायतशीर पर्याय मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशा प्रदर्शनांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळते, तसंच ठाणे शहराच्या आर्थिक क्षेत्राला गती मिळते असं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं. उद्योग, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या अशा उपक्रमांना भविष्यातही सातत्याने पाठिंबा देण्याची गरज असल्याचं मत यावेळी श्री निरंजन डावखरे आणि माजी उपमहापौर ॲडव्होकेट श्री सुभाष काळे यांनी व्यक्त केलं. कार्यक्रमाला श्री सुभाष काळे, उल्हास प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस निरंजन डावखरे आणि कार्यक्रमाचे आयोजक गार्गी भंडारे यांनी ठाणे वर्तमान वृत्तवाहिनीशी बोलताना प्रदर्शनाविषयी अधिक माहिती दिली. खरेदी यात्रा या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन देखील केलं. आज गडकरी रंगायतांच्या समोर हनुमान व्यायामशाळेच्या या प्लेग्राऊंडवरती दरवर्षीप्रमाणे जो फेअर, तो कन्झ्युमर फेअर या इकडे लागला आहे. त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला खरं तर देशभरातनं वेगवेगळे प्रोडक्ट्स या इकडे आवर्जून बघायला भेटतात. म्हणजे आवर्जून जगाच्या बाहेर, देशाच्या बाहेरचे पण अनेक प्रोडक्ट्स या इकडे आपल्याला बघायला भेटत आहेत. मग ते खजुराच्या याच्यामध्ये असेल, बकलावाच्या याच्यामध्ये असेल. जे महत्त्वाचं मला वाटतं ते आपल्या देशातले, आपल्या भागातले, आपल्या जिल्ह्यातले जे प्रोडक्ट्स आहेत, मग ते आपले प्रशारा कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमाने या इकडे मोरिंगा तो जो एक फार मोठी डिमांड आहे त्याचा स्टॉल आहे. या इकडे ठाण्यातला आपला स्वतःचा विश्वरूप आयुर्वेदिकचा जो स्टॉल आहे त्याच्यामध्ये भेटणारा च्यवनप्राश असेल. या इकडे ज्या गृहिणी आहेत त्या परफ्युम्स बनवतात, त्या अगरबत्ती बनवतात, त्याही अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट क्वालिटीचे प्रोडक्ट या इकडे आपल्याला भेटत आहेत. माझी खरं तर सर्वच ठाणेकरांना विनंती आहे की आवर्जून आपण या फेअरला भेट द्यावी. नमस्कार, मी खरेदी यात्रा प्रदर्शनाची संयोजिका गार्गी भंडारे तुमचं सगळ्यांचं खरेदी यात्रा प्रदर्शनामध्ये स्वागत करते. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या 5 दिवसाच्या खरेदी यात्रा या प्रदर्शनात आपण वेगवेगळ्या 100हून अधिक वेगवेगळ्या ब्रँड्सना घेऊन इथं हजर झालेलो आहोत. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या 5 दिवसाच्या खरेदी यात्रा प्रदर्शन हे गडकरी रंगायतांच्या समोर तलावपालीला हनुमान व्यायामशाळेच्या मोठ्या प्रांगणामध्ये भरलेलं आहे. हे प्रदर्शन वेगवेगळे महिला उद्योजका आणि लघु उद्योजका
त्याचप्रमाणे हँडीक्राफ्ट आणि हँडलूम आणि नामांकित कंपन्या असं सगळ्यांना घेऊन इथं ठाणेकरांसाठी आम्ही हजर झालेलो आहोत. 10,000हून अधिक नामांकित उत्पादनं आपल्याकडे आहेत. त्याचप्रमाणे खरेदीच्या वेगवेगळ्या ऑफर्स आहेत, अत्यंत लाईव्ह अशी डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत. तेव्हा सगळ्या ठाणेकरांना विनंती, दरवर्षी तुम्ही येता, खरेदी यात्रेला भेट देता आणि छान खरेदी करता. तसंच यावेळेलाही या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी हनुमान व्यायाम शाळेचं पटांगण गडकरी रंगायतांच्या समोर, तलावपाली, ठाण्याला. थँक्यू. तुमची वाट पाहतो. खरेदी यात्रेत सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.